सोबत आले शिवसेना पार्टीतून 30 वर्षानंतर तुमच्याकडे प्रवेश केला ते चंदू भोसले यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये कालच प्रवेश करून उमेदवारी ही मिळवली। तुम्ही एक भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात, तुम्हाला डावलले असं वाटत नाही का? डावललं असं काय नाही। पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय असेल, आम्ही फक्त कमळ आणि नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासाठी आम्ही काम करतोय। त्यामुळे डावलाडावलीचं काय नाही, कायमच पहिल्या पंक्तीला जेवण मिळेल असं नाही, कधी दुसऱ्या पंक्तीला पण जेवायला बसायला आमची तयारी असते। महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये भारतीय जनता पार्टीनं आयात उमेदवारांना सर्वात जास्त उमेदवारी दिल्या। हाच प्रश्न मला काल पण आमच्या एका पक्षश्रेष्ठींनी केला होता। आयात उमेदवार असं म्हणत नाही, त्यांना काय तर तिकडे कुरगोडी झाली असेल त्यामुळे ते इकडे येतात आणि पक्ष आणि त्यांचं स्वबळ असं दोन्हीच्या माध्यमातून संयुक्त आघाडी होऊन ते निवडून पण येतात। आयात असं म्हणता येणार नाही। भारतीय जनता पार्टी हे कार्यकर्ते घडवत नाही, ते जे कार्यकर्ते विरोधी पक्षाने घडवले ते फोडून राजकारण करत आहेत असं काय म्हणता येणार नाही। पहिला एकच पक्ष होता, आता एका पक्षाचे 15-20 पक्ष झालेत। माणसं तीच आहेत, माणसं काय 15-20 झालेली नाहीत। त्यामुळे आयात जाणं किंवा पक्षाकडे येणं असं काय नाही। आता भारतीय जनता पार्टी तालुक्यात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात सगळीकडे झाले। त्यामुळं भारतीय जनता पार्टीची क्रेज आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त लोकांचा येण्याचा ओघ आहे आपल्या म्हणण्याप्रमाणे। परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं जातं असं वगैरे काय शंका नाही त्यात।